रुपालीताई, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि या गंभीर प्रकरणाचं गांभीर्य राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांपर्यंत पोहोचलंय की नाही माहित नाही, पण अजून तरी त्यांनी राजीनामा दिलेला नाहीये. तुमची काय मागणी आहे? सगळ्यात प्रथम काल जेव्हा या भोंदू बाबाला अटक करण्यात आली, हं, की एका एका महिलेने बलात्काराची तक्रार केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली. हं. त्यावेळी आम्हाला सगळ्यांना वाटलं, की तातडीने आमचं राज्य महिला आयोग, जे हां, सरकारने महिलांच्या सुरक्षतेसाठी, सक्षमतेसाठी केलेलं आहे, तिथं त्या पोहोचतील, त्या त्या आरोपीच्या मुसक्या आवळतील, तातडीने त्याच्यावर कारवाई करायला लावतील. परंतु घडलं भलतंच. त्या आरोपीच्या संस्थेवर खुद्द दस्तूर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या सदस्या म्हणून आहेत. हं. आता असं आपण समजू, की त्यांना अधिकार आहे कुठल्या संस्थेवर जाण्याचा वगैरे. हो. पण त्या बोर्डावर रुपाली निलेश चाकणकर खाली अध्यक्ष राज्य महिला आयोग का लिहिलं होतं? तुम्ही नीट लक्षात घ्या, की ते राज्य महिला आयोगावर महिलांचा एवढा विश्वास होता, की त्यामुळे महिला त्या भोंदू बाबाकडे विश्वासाने जात होत्या आणि त्याच विश्वास संपादन करून या भोंदू म्हणजे बाबाने त्यांच्या त्या पदाचा दुरुपयोग झाला का? त्यांच्या पदाचा दुरुपयोग एक्झॅक्टली, झालाय का इथं? एक्झॅक्टली आणि मी हे आरोप तथ्यहीन WhatsApp युनिव्हर्सिटीतनं करत नाहीये. हं, पुराव्यानिशी तुम्हाला दाखवतीये. आता हा झाला सदस्यांचा त्यांचा बोर्डचा विषय. आता थोडंसं आपण पुढे जाऊ. जे हं, काही आपण पाय धुण्याचे व्हिडिओ बघतोय, छत्री धरण्याचे व्हिडिओ आहेत, म्हणजे यांचे हे पूर्वीचे संबंध आहेत आपण असं मानू. हं. परंतु वर्षापूर्वी जेव्हा खबरदार पुढारी म्हणून पत्रकाराने या भोंदू बाबाची भांडाफोड केल्यानंतर आयोगाच्या अध्यक्षांना कोणत्या अधिकाराने त्यांनी त्या पत्रकाराकडनं माफीनामा घेतला याचं उत्तर फक्त आयोगाच्या अध्यक्षांनी द्यावं किंवा हां. आयोगाच्या अध्यक्षाची जी वकिली करतायत ना जे म्हणजे बहुतेक त्यांच्यावरती मोहिनी वश या बंधू बाबाच्या ह्याच्यातनं केली असावी हं. परंतु त्या त्या सनद नसलेल्या वकिलांनी मला सांगावं की आयोगाच्या आपल्या चाकणकर मॅडमनी त्याचा माफीनामा घेतला का? उलट अशी तक्रार झाल्यानंतर त्यांनी जर चौकशीचे आदेश दिले असते, हं. तर त्या भोंदू बाबाला वर्षभरात ज्या महिला बळी पडणार होत्या, ज्यांच्यावर अत्याचार झालाय, त्या बळी पडल्या नसत्या. तुम्ही गांभीर्याने याची दखल घेतली पाहिजे. हो. तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही कार्यकर्ते आहात, तुम्ही महाराष्ट्राच्या महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना विश्वास देताय, की घाबरू नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही सुरक्षित आहात आणि त्या सुरक्षितेची भावना देणारं जे आपलं आयोग आहे, ते या भोंदू बाबाचे पाय धुते, छत्री धरते आणि मी त्या पक्षाची आहे म्हणून त्यांचं समर्थन करायचंय. एवढी करकंटी आणि मेलेल्या आईचं दूध पिलेली रुपाली पाटील ठोंबरे नाही. रुपालीताई, कदाचित तुमचं वैयक्तिक त्यांच्याशी भांडण आहे म्हणून तुम्ही भूमिका घेताय असं म्हटलं जाऊ शकतं. पण प्रश्न आहे, मग तुमच्या पक्षातले नेते समर्थन कसं काय करू शकतात? खरं तर आता या माझी सगळ्याबद्दल जाब विचारला पाहिजे. नैतिक जबाबदारी एक्झॅक्टली आहे की नाही दत्ता हे विचारलं पाहिजे. नक्कीच नैतिक जबाबदारी आहे. भरणे मामांनी मग कोणतीही माहिती घेतलेली दिसत नाही. भरणे मामांना जो प्रश्न विचारण्यात आला, तर त्यांनी सांगितलं, की मीही कार्यक्रमाला जातो आणि फोटो काढतो. निश्चित कार्यक्रमाला जाताल, कुणी तुमच्याबरोबर फोटो काढेल. परंतु त्यांचे वर्षोनवर्षाचे फोटो तुमचे येत आहेत. तुम्ही त्यांच्या ट्रस्टवर सदस्य आहात. तुम्ही त्यांना बचावासाठी पोलिसांच्या यंत्रणेचा बळाचा वापर करताय. पदाचा वापर करताय याची माहिती दत्तात्रय भरणे मामांनी घेतलेली नाही. हं. म्हणूनच मी पोच केली की मामा तुम्ही चुकत आहात. शूर्पणखा बहिणीला मदत करून राज्यातल्या महिलेवर अन्याय करू नका. त्यांना त्या या संकटात टाकू नका. त्यांचा विश्वास उरणार नाही. आणि एक लक्षात घ्या, रुपाली पाटील ठोंबरेचा चाकणकर बाईंशी कोणताही वाद नाही. हा विषय ना जातीचा, ना पंथाचा, ना कोणत्या पक्षाचा आहे. हा विषय महिलांच्या सुरक्षतेचा आहे. तुम्ही मेलेल्या आईचं दूध पिलेले आहात, तुम्ही त्या पक्षातले आहात म्हणून जर त्यांची बाजू घेणार असाल तर मी नाही घेणार. कारण का पण मला माझ्या रुपालीताई राज्यातल्या रुपालीताई महिलांना शेवटी विश्वास कारवाई जर द्यायचा. करायची असेल तर पक्षाला भूमिका घ्यावी लागेल ना. आज पक्षाला भूमिका घ्यावी, कवच कुंडल कुणाची आहेत? ही सगळी ऐका कवच कुंडल बरोबर काढावी लागतील ना. जर तो नक्कीच बाबा आज माननीय तिथं जेलमध्ये आहे, तो जेलमध्ये गेलाय, तर त्याची कवच कुंडल कोण कोण आहेत? त्या सगळ्यांना बाजूला करावं लागेल ना.
याच्यासाठी माननीय सुनेत्रा वहिनी ज्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे की समस्त महाराष्ट्र भगिनींसाठी सुरक्षतेसाठी राज्य महिला आयोगाचा तातडीने राजीनामा घ्या आणि मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे, त्यांनाही विनंती करण्यात येते की या महिला आयोगाला बडतर्फ करा, अन्यथा महायुतीवर कुठल्याही महाराष्ट्रातल्या माता भगिनींचा विश्वास राहणार नाही. त्याच्याही पुढं माझा चाकणकरबाईंना सल्ला आहे, एक सहकारी म्हणून, एक वकील म्हणून, की आपण नैतिकतेचा विचार करून नैतिकतेने राजीनामा देणं गरजेचं आहे. कारण का त्या पदावर जोपर्यंत आहेत त्याचा तपास योग्य होणार नाही. एक छोटी घटना सांगते. जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या बाईला शिर्डी पोलिसांनी बोलवलं. तिने सांगितलं तुम्हाला फोन येईल, मी सांगणार नाही मी तिथं का गेले होते. अर्थात त्या बाईचा जरी स्वइच्छेचा विषय असला तरी रात्री 2 वाजता आयोगाच्या अध्यक्षांचा शिर्डी पोलिसांना फोन गेलेला आहे. ते कॉल रेकॉर्ड तुम्ही चेक करू शकता. तिला प्रश्न विचारायचे नाहीत, तपास करायचा नाही. म्हणजे ही नांदी आहे त्या भोंदू बाबाला अजून छत्री देण्याचा. त्यामुळे त्याचा तपास योग्य दिशेने व्हावं, त्या भोंदू बाबाला शिक्षा व्हावी, याच्यासाठी महिला आयोगाचा राजीनामा घेणं गरजेचं आहे. केवळ राजीनामा नाही, तुम्ही जे आता सांगताय की या प्रकरणामध्ये थेट पोलिसांना फोन गेलेला असेल तर SITनं सुद्धा या सगळ्या संदर्भात आधी या सगळ्याचा पण तपास केला पाहिजे की तपास प्रभावित करण्यासाठी कुणाकुणाचे फोन आले होते. एका सक्षम महिला अधिकाऱ्याकडे आज SIT देण्यात आलेली आहे. SITचा तपास आहे. SIT या सगळ्या प्रकरणाचा तपास करायला हवा का? SITकडे तपास दिलेला आहे. तेजस्विनी सातपुते या सक्षम अधिकारी आहे, पण एक लक्षात घ्या त्यांच्यावरती संविधानाचं पद आहे. त्याच्यामुळे SITकडे देऊन हे भागणार नाही. म्हणजे आपल्या तेजस्विनी मॅडम नमस्ते, तुमची चौकशी करायची, तुम्ही येणार का, असं त्यांना बोलणार आहेत. आणि अशी चौकशी करून कोणतंही सत्य बाहेर येऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा तपास CBI कडे देण्यात यावा, न्यायालयीन चौकशी होण्यात यावी, याचे पुरावे नष्ट होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि मला वाटतं की आयोगाच्या अध्यक्षांना एकतर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते कायद्याचा कोणताच अभ्यास नाही किंवा त्या पदावर गेल्यानंतर जी काही कर्तव्य आहेत त्याचाही अभ्यास नाही. कारण का पोलीस यंत्रणेचा तपास जो सक्षम अधिकारी करतो त्यालाच मेहरबान कोर्टासमोर त्याचा तपास ठेवण्याचा अधिकार असतो. दुसरा अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आणि बहुतेक या मॅडमला हे माहिती नाहीये, म्हणूनच संपदा मुंडेच्या वेळी प्रकरण घडल्यानंतर त्या ज्या तिथे गेल्या होत्या, पोलिसांनी त्यांच्यासमोर तपास ठेवला आणि या मॅडमनी मीडिया समोर तपास सगळा सांगितला. जो पण काही वारंवार गुन्हा होणाऱ्या या होता. घटनांमुळे पक्षाची बदनामी होत नाहीये का तुमच्या त्या केवळ महिला आयोगाच्या अध्यक्षा नाही, पक्षाच्या प्रवक्त्या पण आहेत त्या. पक्षाची बदनामी होते, परंतु त्यावेळी प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी त्यांचा राजीनामा थांबवला होता. हा, त्यावेळी माननीय मग अजितदादांनी तो राजीनामा दिला यावेळी होता. कोण वाचवतंय त्यांना? आता यावेळी जे उभे राहतील ते या घटनेचे साथीदार आहेत. जे 58 क्लिप्स आहेत त्याच्यामध्ये ते सुद्धा ते आहेत हे सिद्ध होईल. किंवा त्यांच्यावर या बाबा सोबत तिकडे मोहिनी वशीकरण केली आहे का नाही हे तपासावं लागेल आपल्याला. याच्यामध्ये महिला आयोगाला जे जे मदत करतील ते आरोपी म्हणून संशयाच्या भोवऱ्यात येतील. आणि माझं त्याच्या पुढे जाऊन कायदेशीर सांगणं की त्या संस्थेवर रुपाली चाकणकर आहेत, इतर 4-5 जण आहेत, त्यांनाही आरोपी केलं गेलं पाहिजे आणि कायद्याने त्या आरोपी होतात. म्हणूनच आपल्या सरकारची जर लाज घालवायची नसेल, आपल्याला तोशी द्यायची नसेल, तातडीने त्यांना त्या पदावरनं मुक्त करण्यात यावे आणि निष्पक्षपणे त्याची चौकशी होऊन त्या भोंदू बाबाला फाशी झाली पाहिजे. पण रुपालीताई, जर समजा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, मला माहित नाही त्याचा तपशील काय आहे तो, पण जर पोलीस तपासामध्ये हस्तक्षेप झाला असेल, दबाव आला असेल आणि ते सिद्ध झालं तर त्यांच्यावर हे गुन्हा दाखल झाला पाहिजे का? 100% पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केली, संविधानिक पदावर राहून कायद्याची पायमल्ली करून पदाचा गैरवापर केला म्हणून भले भले नेते घरी बसलेले आहेत, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. मग महिला आयोग त्याच्यापेक्षा मोठे आहे का?
का महिला आयोगाची बाजू हे इतर लोकप्रतिनिधी घेत आहेत? तुम्हाला राज्यातल्या माता भगिनीची काळजी नाहीये का? मला काय म्हणायचंय, त्याच्यामध्ये त्या आहेत नाहीयेत, आम्ही जे काही तुम्हाला आता पुरावे निश्चित देतोय त्याच्यामध्ये तर सहभाग त्यांचा दिसत आहे. त्याच्यामुळे त्यांचा सहभाग दिसण्यापेक्षा महाराष्ट्रातील माता भगिनींवर झालेल्या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे, बोंधू बाबाला जरब बसली पाहिजे. याच्यासाठी जो आपण आयोग तयार केलाय महिलांच्या सक्षमेसाठी, त्या पदावरनं चाकणकर मॅडमला तातडीने मुक्त करणं गरजेचंच आहे. आणि जर हे करणार नसतील तर आयोगावर विश्वास राहणार नाही, महायुतीच्या हा सरकारवर मुद्दा विश्वास राहणार नाही. विश्वासार्हतेचा आहे, या राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या विश्वासाचा आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात काय कारवाई होते हे पाहावं लागेल. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज SIT स्थापन केली. खरं तर याच्यामध्ये पहिल्यांदा गुन्हा दाखल करणं आणि नंतर SIT स्थापन करणं एक निश्चितपणे महत्त्वाचं पाऊल टाकलं गेलेलं आहे, पण हे पुरेसं नाहीये. या सगळ्या प्रकरणात आणखी खोलवर जाऊन याचे लागेबांधे कुठपर्यंत आहेत, कोण कोण या भोंदूला आशीर्वाद देण्यासाठी उभं होतं, कोण कोण त्याच्यावर छत्रछाया घेऊन उभा आहे, ह्या सगळ्याचे सुद्धा लागेबांधे समोर येणं गरजेचं आहे. सखोल तपास होऊन ते समोर येईल अशी आशा करूया. पण धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल.